नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुजर तुमच्या आवडत्या आणि लाडक्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण जर विचार केला तर आपल्याला हे ठळकपणे दिसून येते की आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आपण पुष्कळ गोष्टी ट्रायसुद्धा करत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर इंग्लिशमध्ये बोलणे, भाषण करणे, व्यवसाय करणे इत्यादी. या कारणामुळे आपल्याला अपयश पावलोपावली भोगावे लागते. या उलट ज्यांच्याकडे आत्मविश्वास असतो ते यशाच्या पायऱ्या चढत जातात. यावर लेखकाने विचार केला असता त्यांना एक पैलू असा दिसून आला की आत्मविश्वास आणि भीतीचा डायरेक्ट संबंध आहे. म्हणजे आत्मविश्वास जर जास्त असेल तर भीती कमी असते. लेखक पुढे म्हणतात, भीती एक सत्य आहे आणि ते मान्य करायला हवं. आजकाल बहुतांश वेळा वाटणारी भीती ही मुख्यतः मानसिक असते. काळजी, ताण, गोंधळ आणि नकारात्मक विचार भयाच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरतात. भीतीमुळे लोक संधीचा फायदा घेत नाही, त्यामुळे त्यांच्यामधील चैतन्याचा ह्रास होतो. ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी पडतात आणि जीवनात नैराश्याचे ढग दाटून येतात. एक सर्वसामान्य भीतीचे उदाहरण घेऊयात. आपल्यापैकी पुष्कळ लोकांना पाण्याची भीती असते. या भीतीपोटी आपण स्विमिंग शिकायला टाळाटाळ करतो. स्विमिंग शिकताना एखाद्या लहान मुलासारखी आपली परिस्थिती होते, पण काही दिवस नित्यनियमाने सराव केल्यानंतर आपण स्विमिंग करायला शिकतो. या उदाहरणात हा बोध मिळतो की सराव केला तर भीती कमी होत जाते. म्हणजे भीतीला जर ओव्हरकम करायचे असल्यास त्यावर प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. लेखकाने काय भीतीचे प्रकार व त्यावर काय कृती करू शकतं हे सुचवले आहे. पहिली भीती, लोक काय म्हणतील. आपण जे करणार आहोत याची खात्री करा आणि सामोरे जावा. त्यानंतर लोकांकडे लक्ष देऊ नका. दुसरी, लोकांबद्दलची भीती. ती व्यक्ती सुद्धा आपल्यासारखीच माणूस आहे असा विचार करा. तिसरी भीती, परीक्षा कशी जाणार या चिंतेत वाया जाणारा वेळ अभ्यासाला द्या. यातून एक गोष्ट लक्षात येते की गोंधळलेल्या मनस्थितीत भीती वाढतच जाते. त्यापेक्षा शांत होऊन परिस्थितीला सामोरे जा. लेखकाच्या मते अयशस्वी लोक खूप गोष्टी मनाला लावून घेतात, त्याबद्दल सतत विचार करत राहतात आणि ती लोक कधी विचारांच्या दलदलीत अडकतात ते सुद्धा त्यांना समजून येत नाही. या उलट यशस्वी लोक त्यावर पुन्हा चर्चा नको असे बोलून पुढे सरकतात आणि त्यांचा अप्रोच पॉझिटिव्ह बनवतात. थोडक्यात फेल्युअरकडे कोणत्या मानसिकतेने पाहतात यावर आपले यश आणि अपयश अवलंबून असते. आपण जर नीट ऑब्झर्वेशन केले तर आपल्याला हे दिसून येते की मेजॉरिटी लोक नवीन व्यक्तींसोबत बोलताना कम्फर्टेबल नसतात किंवा काही लोक चांगला प्लॅन रेडी करून सुद्धा बॉस सोबत नीट शेअर करत नाहीत. यासाठी लेखक असे सुचवतात की अशा भीतीचा जर मुळासकट नायनाट करायचा असल्यास तुम्हाला लोकांबद्दल समोर विचार करावा लागेल. ती लोक सुद्धा आपल्यापैकी आहेत हे सत्य मान्य करावे लागेल. आपल्याला त्यांना समजून घेण्याची मानसिकता विकसित करावी लागेल. उदाहरण जर द्यायचे झाले तर रिसेप्शनीचे एक्झाम्पल बेस्ट राहील. ती लोक नेहमी हसतमुखाने नम्रपणे आपल्या सगळ्यांचे स्वागत करत असतात. केव्हा केव्हा अनफेवरेबल सिच्युएशन आली तरी ती लोक नम्रपणा सोडत नाहीत. तेव्हा ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून कस्टमरचा प्रॉब्लेम ऐकून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. कारण त्यांना हे सांगितलेले असते, आपला कस्टमर आपल्यावर नव्हे तर कंडिशनवर रागवलेला असतो. म्हणून ते नेहमी कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात आणि हे करताना स्मित हास्य आणि नम्रपणा कधीही विसरत नाहीत. लेखक पुन्हा कॉन्फिडन्स या टॉपिकवर प्रकाश टाकताना बोलतात की आपल्या सद्विवेक बुद्धीच्या विरोधात जाऊन जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात अपराधीपणाची भावना येते. ही गोष्ट समजवण्यासाठी लेखकाने त्यांच्या स्टुडंटविषयी एक गोष्ट सांगितली आहे. त्यांचा स्टुडंट कॉपी करताना पकडला गेला होता. तेव्हा तो पूर्णपणे घाबरलेला होता. त्याची मनस्थिती थाऱ्यावर नव्हती. खूप गोंधळलेली आणि उदास अवस्था होती. काय बोलू काय नको हे त्याला सुचत नव्हते. लेखक हे सगळे पाहून त्याला पहिले शांत करतात आणि झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा करतात. तेव्हा तो बोलतो की त्याला फर्स्ट क्लास मेंटेन करायचा होता म्हणून त्याने हे सगळं कृत्य केले. हे सगळं ऐकल्यावर लेखक त्याला समजवतात की तुझ्या सद्विवेक बुद्धीला हे माहीत होते की कॉपी करणे योग्य नाही तरी तू ती केली. त्यामुळे तुला अपराधीपणाची भावना आली. पुढे जाऊन तुझा आत्मविश्वास कमी झाला आणि तुझ्या हाती आता काय लागलं हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. थोडक्यात चांगल्या मार्गांचा अवलंब करा आणि तुमचे ध्येय साध्य करा. आता आपण आलो आहोत व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात.
तो म्हणजे आत्मविश्वास कसा वाढवावा. 1. कृती करायला लागा. 2. अप्रिय घटनांना तुमच्या आठवणीत थारा देऊ नका. नेहमी सकारात्मक विचार करा. 3. लोकांना योग्य परिमाणात बसवा. याबद्दल समतोल विचार करा. 4. सद्विवेक बुद्धीला जे पटेल तेच करा. 5. वागण्या बोलण्यातून आत्मविश्वास दरवळू द्या. त्यासाठी खालील उपाय करून पहा. नेहमी पुढच्या रांगेत बसा. ताठ बसा. चालण्याची गती वाढवा. संभाषणात भाग घ्या. नजरेला नजर मिळवण्याचा सराव करा. यामुळे आपण प्रामाणिक आणि सरळ मार्गी आहोत हा मेसेज जातो. आणि स्मित हास्य करा. आय होप तुम्हाला आजचा पाठ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहिले 2 पाठ जर मिस झाले असतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते सुद्धा नक्की पहा. आणि हो, विसरू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती नक्की बदलेल. पुन्हा भेटूयात नेक्स्ट चॅप्टरमध्ये.